आप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की दिप्या अमोल किडनॅप झाल्यानंतर अर्जुनला फोन करून सांगतो की अहो दाजी, आपला अमोलला कोणीतरी किडनॅप केला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की थांब दिप्या, मी आलो. आणि इकडे लगेच दिप्या आप्पीला फोन करतो आणि सांगतो की अगं दिदे, आपल्या अमोलला कोणीतरी किडनॅप केले. त्यावर आप्पी बोलते की काय, कसं, कोणी आहे? तर त्यावर दिप्या बोलतो की अगं दिदे, एक लाल कलरची गाडी आली होती, व्हॅन आली होती, त्यात अमोलला घालून नेलं गं. मी फक्त आईस्क्रीम घेऊन परत जाईपर्यंत त्याला घेऊन गेले ते लोक. त्यावर आप्पी म्हणते की काय, कसं, तू कशाला त्याला एकटं सोडलं? तुला माहिती आहे ना धमकीचे पत्र येतात ते, तरी पण दिप्या तू असं कसं केलंस? त्यावर दिप्या म्हणतो की अगं सॉरी गं दिदे, माझ्या चुकीमुळे झालं गं सगळं, मला माफ कर, मी काय करू? ती गाडी एवढ्या स्पीडमध्ये होती की मला गाडीचा नंबरसुद्धा पाहायला मिळाला नाही. त्यावर आप्पी बोलते की तू बघितलंस का, नीट बघितलं का? तू आठवायचा प्रयत्न कर गाडीचा नंबर, तुला थोडं तरी काहीतरी आठवेल. किंवा ती गाडी कुठल्या दिशेने गेली की जा त्या गाडीचा पाठलाग कर. त्यावर दिप्या म्हणतो की अगं दिदे, मला गाडीचा नंबर पण नाही दिसला गं, त्या गाडीचा नंबरसुद्धा मला आठवेना झाला आहे. त्यावर आप्पी बोलते की जा पटकन दिप्या, त्या गाडीचा पाठलाग कर. इकडे आप्पी चक्कर येऊन पडते की अमोल आता कुठे गेला, काय झालं त्याला. तिकडे नंतर आप्पी बेशुद्ध पडल्यानंतर गायतोंडे अर्जुनला फोन करतात आणि सांगतात की अहो ही आप्पी मॅडम यांच्या मुलाला अमोलला किडनॅप केलं आहे आणि आप्पी मॅडम, अपर्णा मॅडम चक्कर येऊन पडल्या आहेत, त्यांना काही कळेना, तुम्ही आलात तर बरं होईल. त्यावर अर्जुन बोलतो की हो थांबा गायतोंडे, मी लगेचच येतोय. नंतर अर्जुन तिकडं कलेक्टर ऑफिसमध्ये अपर्णाकडे जातो आणि आप्पी तोपर्यंत शुद्धीवर आलेली असते आणि आप्पी अर्जुनला बघून त्याच्या मिठीत जाते. त्यानंतर अर्जुनकडे आप्पी अशी मिठीत गेल्यानंतर सगळे तिच्याकडे बघत राहतात की यांच्यात एवढं भांडण झालंय तरीसुद्धा एकमेकांना मिठी मारतात. त्यावर अर्जुन म्हणतो की आप्पे, तू काळजी करू नको, आपण दोघं मिळून अमोलला शोधू. त्यावर आप्पी म्हणते की काहीही कर अर्जुन, पण आपल्या मुलाला सोडवून आणि तू बाप आहेस, तिथं आपलं कर्तव्य आहे त्याला व्यवस्थित सोडवणं. त्यावर अर्जुन म्हणतो की हो आप्पे, आपण सोडवू, तू काळजी नको करू, अमोल माझाही मुलगा आहे. त्यावर आप्पी म्हणते की काय करायचं आता आपण, आपल्या अमोलला त्याने काय केलं तर आपण काय करणार? त्यावर अर्जुन बोलतो की आप्पे काय बोलतेस, तो काहीही करू शकणार नाही आपल्या मुलाला. त्यावर आप्पी बोलते की बघ अर्जुन, प्लीज सोडून आण, मला काही कळत नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की चल आपल्याला गेलं पाहिजे दिप्याच्या तिकडे. त्यानंतर ते दोघं जातात. इकडे मोनाला या सगळ्या दिप्या अमोलला घेऊन घरी जाऊन तिकडे आप्पी अर्जुनला एकत्र आणण्याचा प्लॅन करतो. त्यामुळे मोना त्याच्यावर फार चिडचिड करते, तुम्ही कशाला त्यांच्या संसारात ढवळाढवळ करताय, त्यांचं ते बघतील की. त्यावर दिप्या तिकडे गप्प बसवलेलं असतं तिला. त्यानंतर दिप्या पुढे आल्यानंतर मोना रुपालीला फोन करते आणि त्यांना सगळ्या अपडेट देते की दिप्या आसगावला गेलेले आहेत कारण आप्पे अर्जुनला त्यांना एकत्र आणायचं आहे. रुपाली हे ऐकून खूप चिडते आणि बोलते की ते कसे एकत्र येतात ते मी बघतेच. आणि कालच कळलेल्या माहितीनुसार रुपाली अर्जुनच्या आणि आर्याची पत्रिका जुळत नाही. त्यामुळे आणि गुरुजींनी सांगितलेलं असतं की ह्यांच्या लग्नात दुसरा विवाह योग नाही आहे. त्यामुळे रुपाली अजूनच टेन्शनमध्ये येते आणि तिला काय करू काय नको असं काही कळत नाही. त्यानंतर तिलासुद्धा कळतं थोड्या वेळाने की अमोल किडनॅप झाला आहे. त्यावर रुपाली खूप टेन्शनमध्ये जाते आणि बोलते की अमोलला सोडवा भाऊजी, अमोलला सोडवा. तिला अमोल हा परत हवा असतो. इकडे आप्पे अर्जुन गावाला यायला निघतात. त्यानंतर ते दिप्यापाशी जाऊन पोहोचतात आणि बघतात तर काय, ती गाडीचा काहीच अपडेट्स आलेला नाही, फोन आलेला नाही, काही नाही. आता अर्जुन बोलतो की आता आपल्याला गाडीचा पाठलाग करून कुठं गेली हे कळणार नाही, आपल्याला त्याचा फोन यायची वाट बघावी लागेल. त्यावर आप्पी म्हणते की अरे असं कसं तू अर्जुन म्हणतो, आपण शोधूया तर खरं, शोधायचा प्रयत्न तरी करू, आपल्याला भेटला तर भेटला. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं तो मॉन्टी इतका खतरनाक माणूस आहे, तो इतका सहजासहजी देणार नाही गं, तो आपल्याला फोन करणार म्हणजे करणारच. त्यावर आप्पी म्हणते की काही कर अर्जुन, चल आपण शोधू, CCTV कॅमेरे चेक करू, काय करू. त्यानंतर अर्जुन बोलतो की ठीक आहे चल आपण त्या रस्त्याने गेलेल्या व्हॅनच्या CCTV चेक करू. त्यानंतर ते दोघं आपले CCTV चेक करण्यासाठी जातात. प्रत्येक दुकानात बघतात पण त्या गाडी दिसते पण गाडीचा नंबर कुठेही दिसत नाही आणि
खूप पुढे शोधल्यानंतर एका ठिकाणी जाऊन गाडीचा सीसीटीव्ही दिसायचे बंद होते. त्यावर त्यांना कळतं की यांना माहीत आहे आपण सीसीटीव्ही कॅमेरे चेक करू, म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसेल त्या ठिकाणाहून गाडी नेली आहे. सीसीटीव्हीत गाडी दिसू नये म्हणून त्यांनी सगळा प्रयत्न केला. यानंतर ते दोघं म्हणतात की अशी सीसीटीव्ही कुठे नाही आहे, ह्या भागात आपल्याला शोधलं पाहिजे. त्यानंतर गायतोंडे आणि पोलीस चिंचुके यांना सांगतो की सगळ्यांनी बघा की ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन चौकशी करा की इथून कुठली व्हॅन लहान मुलाला जाऊन किडनॅप केलेलं आहे का. त्यानंतर ते सगळे कामाला लागतात. ती व्हॅनसुद्धा आप्पी खूप झूम करून बघत असते की या व्हॅनमध्ये आपल्याला काही प्रूफ भेटतोय का. त्यानंतर खूप पुढे जाऊन एका ठिकाणी एका दुकानात त्या व्हॅनमधील आतली माणसं दिसत होती. खूप अंधुक माणसं दिसत होती. त्यावर आप्पी म्हणते की थांबा ह्यातली माणसं दिसतात. त्यानंतर तो सीसीटीव्हीवाला पॉज करून त्यांचे फोटो घेऊन काढतो आणि ते फोटो आप्पी सर्क्युलेट करते की या माणसांना, हे माणसं तुम्हाला कुठे दिसली तर प्लीज आम्हाला अपडेट कळवा, यांनी आमच्या मुलाला किडनॅप केलं आहे. पण तिला फार काही हाताला लागत नाही. खूप वेळ गेल्यानंतर आप्पी एकटीच आपली अमोलच्या आठवणीत बसलेली असते, खूप रडत असते. तिला तेवढ्याच मॉन्टीचा फोन येतो की काय मॅडम कसं वाटलं, तुम्हाला एवढं चांगलं समजावून सुद्धा तुम्हाला समजत नाही, मला तुम्ही दुसरा कुठलाही पर्याय ठेवलेला नाही. त्यावर आप्पी म्हणते की अहो काय करताय तुम्ही माझ्या मुलाला का किडनॅप केलं, तुमचा वैर माझ्याशी आहे, तुम्ही मला काहीतरी करायचं, कुटुंबावर कशाला केलं. त्यावर मॉन्टी म्हणतो की एवढ्या तुम्हाला वॉर्निंग देऊन पण मॅडम तुम्ही काही सुधारला नाहीत. आता तुमच्या फळं आता तुमचा मुलगा भोगणार. आता तुम्हाला बरं वाटत असेल तुमच्या मुलाला काहीतरी केलेलं, किती वॉर्निंग दिल्या तुम्ही, मला वाटलं तुम्ही खूप हुशार असाल, एवढा कलेक्टर झालाय पण तुम्हाला डोकं काही नाही आहे. त्यावर आप्पी म्हणते की जर तुम्ही माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लावला तर तुमची गाठ अपर्णा सुरेश मानेशी एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मॉन्टी बोलतो की असे खूप आले आणि खूप गेले, मी खूप जणांना बघितले, धमकी देणारे आले आणि गेले. त्यावर आप्पी म्हणते की तुम्ही फक्त करून तर बघा. त्यावर मॉन्टी म्हणतो की मॅडम अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे, तुमच्या मुलाला जर तुम्हाला जिवंत 2 हातांनी 2 पायावर चालत आलेलं बघायचं असेल तर आत्ताच्या आत्ता कारवाई मागे घ्या आणि आमचे ड्रग्स जप्त केलेले आम्हाला वापस द्या आणि आमचा कुठल्याही प्रकारे पाठलाग करणार नाही याचं सांगा. त्यावर आप्पी म्हणते की हे तर शक्य नाही, तुला शिक्षा होणार म्हणजे होणारच, तू माझ्या मुलावर गेलास मी तुला सोडणार नाही. त्यावर मॉन्टी बोलतो की एवढं पोरगं गेलं पण तुमची आकड काही कमी झालेली नाही, तुम्हाला तर आता दाखवावंच लागते. मॉन्टी काय करू शकतो. त्यावर आप्पी म्हणते की तू काय करून तर बघ, तुला दाखवते बरोबर. नंतर अर्जुन फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो अरे तुझ्या तेवढी हिंमत असेल ना तर समोर येऊन बोल, एवढा काय मागून कुत्र्यासारखा बोलत राहतो, एवढा काय भीतोस तू आम्हाला, एवढं तू किडनॅप करू शकतो, समोर येऊ शकत नाही. त्यावर मॉन्टी बोलतो की समोर तर मी येणारच आहे आणि तुम्हाला दाखवतोच काय येते, फक्त तुम्हाला आता तुमच्या मुलाचा जीव महत्त्वाचा असेल तर तुम्ही कारवाई थांबवा. त्यावर अर्जुन म्हणतो की हो कारवाई थांबवतो, आम्ही विचार करतो. त्यावर मॉन्टी म्हणतो की तुम्ही काय मला वेडा समजला, तुम्ही कारवाई थांबवणार नाही आणि मी तुमच्या मुलाला सोडून देईल. जेवढे दिवस तुम्ही कारवाई थांबवायला घेणार तेवढे दिवस तुमच्या मुलाचा छळ केला जाणार. तुमच्या मुलाला सुखरूप पाहायचं असेल तर तुम्हाला माझा ऐकल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. अजून सुद्धा तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला विचार करायला 1 तास आहे, त्यात तुम्ही विचार करून मला तुमचा निर्णय कळवला नाही तर हळूहळू तुम्ही तुमच्या मुलाला सुखरूप बघण्याचा चान्स गमावणार. पोराची अशी हालत करून टाकेल ना की परत तुम्ही विचार सुद्धा करणार नाही माझ्या वाटेला जाण्याचा. त्यावर अर्जुन म्हणतो की हे बघ बाबा, आम्ही बघतो काय प्रयत्न करायचे, तू पोराच्या केसालाही धक्का लावू नको, जर पोराच्या केसाला धक्का सुद्धा लागला तर जिवंत सोडणार नाही. त्यावर मॉन्टी म्हणतो की तुम्हाला अजून सुद्धा कळालं नाहीये का मी काय करू शकतो, तुमच्या एवढ्या पोराला किडनॅप केलं, पोराचा एवढा जीव धोक्यात आहे तरी तुमचा घमंड काही कमी होत नाहीये, तुम्हाला तर आता दाखवावंच लागतंय की मी काय करू शकतो. आता प्रत्येक तासाला तुम्हाला फोन करणार, तुम्ही कारवाई थांबवणार तेवढ्या लवकर तुमच्यासाठी ते चांगलं आहे, नाहीतर तुम्हाला तुमच्या मुलाचा एक पार्ट पाहायला मिळेल. माझे संबंध खूप अंडरवर्ल्ड डॉन सोबत आहेत, तुमचा मुला कुठे गायब होईल हा तुम्ही अख्खा आयुष्यभर शोधत बसला तरी भेटणार नाही, त्यामुळे मी जे सांगतोय ते ऐकण्यातच तुमचं भलं आहे. तर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे थांब, मी विचार करतो, पुढं विचारतो, ते काय बोलतात ते मी डिसाईड करून सांगतो. त्यावर मॉन्टी रागाने फोन कट करतो.
तर अर्जुन आप्पीला म्हणतो की अगं आप्पे, आपल्याला तो कारवाई थांबायला बोलतोय. त्यावर आप्पी म्हणते की काहीही कर अर्जुन, पण तू अमोलला सोडव. आप्पीला टेन्शनने खूप ताप आलेला. अर्जुन म्हणतो की काय आप्पे, आपण कारवाई थांबवू शकतो का? त्यावर आप्पी म्हणते की अरे आपण कसं काय कारवाई थांबवणार, आपण पुढं काय उत्तर देणार? त्यावर अर्जुन म्हणतो की हो. त्यानंतर आप्पी बोलती जर त्यांनी कारवाई थांबवून पण अमोलला सोडवलं नाही तर? त्यावर अर्जुन म्हणतो की हो ते पण आहे आप्पे, आपण आधी शोधण्याचा प्रयत्न करू, त्याला आपण गुंतवून ठेवू की आपण सोडवतोय म्हणून, आणि आपण तपास घ्यायला चालू करू. नंतर अर्जुन त्याचा नंबर सायबर क्राईममध्ये देतो आणि त्याच्या फोनचं लोकेशन शोधायला लावतो. सायबर क्राईमवाले बोलतात की थांबा जरा, आम्हाला 5 मिनिटं वेळ लागेल. फोन चालू असताना ते सांगतात की लोकेशन इथलंच आहे जवळचं, तुमचा मुलगा ते लोकेशन पण फिरत राहते. त्यानंतर ते बोलतात की म्हणजे त्यानंतर सायबर क्राईमवाले बोलतात की हे लोकेशन कंटिन्यू रस्त्यावरून फिरत आहे, ते एका जागी स्टॉप नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्ही लक्ष ठेवा, जर ते कुठं थांबला आणि स्पेसिफिक एरिया तुम्हाला दिसला तर प्लीज मला अपडेट्स कळवा. त्यानंतर सायबर क्राईमवाले बोलतात की हो कळवतो. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टर हा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर आप्पी आमची कलेक्टर या भागाचे अपडेट्स पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.